नमस्कार मैत्रिणींनो, पहा इथं आपण आज गरम मसाला बनवत आहोत आणि आपल्याला लाल चटणी, काळा मसाला सर्वच बनवायचा आहे। इथं मिरची घेतलेली आहे आपण ही 10 किलो। तर पहा इथं आपल्याला गरम मसाले वगैरे पण बनवायचे आहेत। तर त्याच्यासाठी आपण हे मसाला घेतलेला आहे। हा बॉक्स मला 700 रुपयाला पडलाय। तर ह्याच्यामध्ये पहा हे सर्व मसाले असे आलेले आहेत। हळद आहे, दालचिनी आहे, दगडी फूल आहे, परत हे पहा काळे मिरे, नागकेशर, हिरवी विलायची, बडीशोप, जिरे, इथं तमालपत्र, दगडी फूल, हे सर्व आपण इथं घेतलेलं आहे गरम मसाल्यासाठी। आणि इथं सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे। तर हे पहा आपला किराणा वगैरे भरलेला इथं ठेवलाय भरून। सर्व जे लागन ते आपल्याला असं घ्यावं लागतं। मसाल्यासाठी हे खोबरं आणलेलं आहे 3 किलो। आपल्याला आता मसाला बघू, मसाला नंतर बनवायचा आहे। हे मसाल्याचं साहित्य आहे आणि आता जे दाखवलं होतं ते गरम मसाल्यासाठी बनवलेलं आहे। हे मालेगाव स्पेशल मसाला, हे पॉकेट एक घेतलेलं आहे आणि बाकी आपले आणखीन 200-200 ग्रॅमचे वेगवेगळे मसाल्याचे पॉकेट घेतलेले आहेत। हे लवंग, मोठी विलायची, चक्री फूल, काळे मिरे, नागकेशर, ह्याच्यामध्ये आपले आणखी शहाजिरे बाकी आहेत। तर आपल्याला ह्याच्यामध्ये शहाजिरे वगैरे टाकावं लागते। हे काजूची हे पावडर आहे। इथे ही पहा बडीशोप वगैरे हे आपल्याला काळा मसाल्यासाठी आपण घेऊन ठेवलेलं आहे। इथं मिरची वगैरे आपली निवडून झाली। ही बेडगी मिरची आहे वेगळी आणि आत्ता दाखवली होती ती वेगळी आहे। इथं पहा आपले धने, तमालपत्र वगैरे भाजून झालेले आहे। आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। तर मसाला छान आपल्याला सर्व एकत्र केलेला आहे, तो पण भाजून घ्यायचा। आता हे मिक्सरलाच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मसाला दळून। गरम मसाला आपला संपलेला आहे, त्याच्यामुळं हे जे आता आपण घरीच पावडर वगैरे बनवून घेणार आहोत। हे पहा आपला सर्व मसाला भाजून थंड झाला का मग आपल्याला घरी बारीक पावडर करून घ्यायची। तर पहा छान आपला मसाला इथं थंड झालेला आहे। इथे आपण मिरची पण दळून आणलेली, 10 किलोमधली मिरची दळून आणली, 6-7 किलो आणली आहे। आता वरची आपल्याला काळ्या मसाल्यासाठी ठेवली। इथं आपल्या शेवया वगैरे बनवून झालेल्या आहेत। पहा पांढऱ्या शुभ्र आपल्या अशा शेवया झालेल्या आहेत। 5 किलोच्या शेवया केलेल्या आहे। जास्त कोणी खात नाही त्याच्यामुळं थोड्याच बनवल्या आहे। तर हे पहा आपला गरम मसाला पण दळून झालेला आहे। तर पाहू शकता छान असा बारीक आपला गरम मसाला पण झालेला आहे दळून घरच्या घरी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा।